हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर बरेच दिवसापासून आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला नाही. बऱ्याच दिवसापासून म्हणजे एखादी महिना झाला असेल मे बी. तर गावाला लग्न वगैरे असल्यामुळे जाणं येण्यामध्ये तर व्हिडिओ करणं जमलं नाही. तर इथून पुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येत जातील. तर ज्या कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर अतिशय सुंदर अशी माहिती दिली जाते स्वामी महाराजांविषयी, आपल्या वास्तूविषयी जे काही असतात तोडगे वगैरे, तर ते मी शेअर करत असते. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर तर करालच, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचं कारण की घरात जर आपल्याकडे म्हणजे खूप निगेटिव्ह एनर्जी असेल, घरात आपलं मन लागत नसेल, तर काही ना काही आपण करायला जातो, काय होतं काय, ह्या गोष्टी होत असतात. तर ती का होते, तर त्याचं कारण काय आहे की त्याचं आपल्याला वाटतं की कधी कधी लहान मुलं पण आपल्याला त्रास देतात. आणि इतके लहान मुलं असतात की तुम्ही त्यांना तर समजवू शकत नाही आणि मारूही शकत नाही, बोलूही शकत नाही, कारण आपला विलाजच नसतो लहान मुलांपुढे. पण ते उगाच आपल्याला त्रास देत असतात आणि आपल्याला कळत नाही नक्की याला झालंय काय, याच्यासाठी करायचं काय. आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते, किंवा आपल्या घराला किंवा त्या बाळाला एवढं का रडतोय तर त्याला नजर लागलेली असेल. आता तुम्ही म्हणाल की ही अंधश्रद्धा झाली, नजर लागणे वगैरे, तर असं काही नाही. अंधश्रद्धा नाही, हा श्रद्धेचाच भाग आहे. जसं दिवस असतो तसंच रात्र असते, जसं ऊन असते, सावली असते, गोड असतं, तिखट कडू असतं, तर तसंच आहे. तुम्ही चांगली शक्ती असते तर वाईट शक्ती पण असते. तर ती नजर लागणे, ती नजर कुणाचीही लागू शकते. तुम्हाला खोटं वाटेल की मुलाला जास्त करून आईची सुद्धा नजर लागते. कारण आई जेव्हा त्या बाळाकडे बघते, छान बाळ तयार झालं, तर ती एकटं कशी नजरेने त्या बाळाकडे बघत असते की जेवढं कोणीच एवढं तंद्रीहून बघत नसेल. की ती आई म्हणजे ती खुशीने बघत असते, पण तिची सुद्धा नजर होऊ शकते. तर त्यामुळे असं काही नाही की नजर लागणं म्हणजे याचीच लागल त्याचीच लागल, दुसऱ्यांचीही लागू शकते. किंवा आपलं घर खूप छान असेल, खूप छान आपण ठेवत असाल, किंवा तुम्ही खूप छान असाल तर त्यालाही नजर लागू शकते. किंवा तुमची परिस्थिती छान झाली असेल त्यालाही नजर लागते. तर ह्या नजरेपासून आपण म्हणजे कसा आपल्यासाठी त्याचा बचाव करायचा किंवा त्याच्यापासून कशा आपल्याला सुटका करून घेता येईल, तर त्याच्यासाठीच आहे. तर सगळ्यात आधी एक मी सोपा उपाय सांगणार आहे आणि हा अनुभव घेतलेला आहे. तर कोवळं असतं ना, तर कोवळं घरात टांगायचं आहे आपल्याला. तर ते कशा पद्धतीने टांगायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याची पूजा किंवा त्याच्यावर काय काढायचंय आपल्याला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते कोवळं असं टांगायचं की दरवाजाच्या म्हणजे पुढच्या दरवाजाच्या अगदी आतल्या बाजूने मधोमध टांगायचं आहे. म्हणजे साईडला टांगायचा नाही, मधोमध. का मधोमध? म्हणजे दरवाजाच्या वरती भिंत असते ना, त्याच्यावर जरी तुम्ही खिळा ठोकून तो कोवळा टांगला तर त्याचं काय असतं ना, जे काही कोणी आपल्या घरात येईल तर त्या कोळ्या काढून आलं पाहिजे. सगळ्यात आधी मी हा कोळा घेतलाय आणि कोळा काय करायचं, स्वच्छ असं पाण्याने धुवून काढायचं आहे नळाखाली. आणि त्याच्यानंतर त्या बांधायला आपण लाल कपडा घेतलाय आणि त्याला पूजेसाठी आपल्याला इथं अष्टगंध घ्यायचा आहे. अष्टगंध हा मी ओला करून घेतलेला आहे. तर हा कोळा घेताना तो असा धरायचा आहे, म्हणजे त्याची ही बाजू आहे ना, ही शेंडी ही वरती धरायची आणि मग त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक आणि ओम काढायचा आहे. तो कशा पद्धतीने काढायचा तो मी दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने ओम काढून घेतला मी अष्टगंधाने. हे बघा, हे असं हा. आणि मग ह्या अशा दोघं आजूबाजूला लाईन करायच्या आहे आपण. त्यानंतर मी स्वस्तिक काढून घेतलेली आहे, हे बघा. आणि मग परत ह्या अशा लाईन पण काढायच्या आहे. नुसतं स्वस्तिक न काढता ह्या आजूबाजूला ह्या रेषा ओढायच्याच आहेत आणि मग तुम्ही ते कोळा टांगायचा आहे. तर हे सगळं काढल्यानंतर याला थोडा वाळू द्यायचा आणि मग ह्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे. तो वाळून झाल्यानंतर आता मी थोडंसं वाळू देते आणि थोडीशी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगते. तर हा कोळा टांगायचा कुठे, तर हा कोळा टांगायचा आहे तुमचा फ्रंट डोअर, पुढच्या दरवाजाच्या अगदी वरती मध्यभागी. म्हणजे येणारा व्यक्ती त्या कोळ्याच्या खालून असा आला पाहिजे. म्हणजे हा सपोज तुमचा दरवाजा आहे त्याच्यावर तुम्ही टांगलाय, तर दरवाजातनं येणारा व्यक्तीच्या डोक्यावरून म्हणजे वरून ते
त्या दरवाजाच्या वरती जेव्हा आपण टांगतो ना, तर दरवाजातनं येताना त्या कोळ्याच्या खालून तो व्यक्ती आला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यात किंवा मनात किंवा नजरेत जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा त्याचे काही विचार चुकीचे असतील तर ते सगळे कोळा खेचून घेतो. एवढी पॉवर या कोळ्यात आहे ना. जर तुमच्या घरात निगेटिव्हिटी अजिबात नसेल आणि तुम्हाला घरात निगेटिव्हिटी कशी ओळखायची, तर आपल्या घरात नेहमी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे चिडचिड होणं, विनाकारण वाद होणं, किटकिट होणं किंवा कुठलेही कामं व्यवस्थित पार न पडणं, अशा गोष्टी घडायला लागल्या की समजायचं आपल्याला काहीतरी चुकीचं घडतंय किंवा नकारात्मकता आहे. तर ती निगेटिव्ह एनर्जी तो कोळ्याने नक्कीच निघते. मग जर तुमच्या घरात ती जास्त प्रमाणात असेल, आता मी तुम्हाला खोटं वाटेल, मी अमावस्येला कोळा टांगला. हा कोळा ऍक्च्युली ह्या अमावस्येला टांगला की पुढच्या अमावस्येला बदलायचा. जर तुम्हाला बदलायचा नसेल, म्हणजे दर अमावस्येला पण आपण बदलू शकतो. नाहीतर मग काय करायचं, जेव्हा तो खराब होईल तेव्हा तो काढून टाकायचा आणि येणारी अमावस्या किंवा येणारा शनिवार तेव्हा आपण तो कोळा टांगायचा आहे. तर मी ह्या अमावस्येला टांगला. लिटरली 1 ते 2 दिवसात तो कोळा खराब होतो, म्हणजे डायरेक्ट टपकायला लागतो. त्याच्यातलं जे रस असतो, जे त्याचं खराब झालेलं असतं ना, तर मी बघायला लागले, माझ्या लक्षातच आलं नाही की हे कशाचं होतं. वरती बघते तर कोळा टपकत होता. म्हणजे जर खूप जास्त नजर लागलेली असेल किंवा नकारात्मकता असेल ना, तर कोळा 1 ते 2 दिवसात पण खराब होतो. आणि जर तुमच्या घरात बिलकुल नकारात्मकता नसेल किंवा कुणाची नजर नसेल, तर तो 6 महिने सुद्धा त्या कोळ्याचं काही बिघडत नाही, आहे तसाच राहतो. म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण ह्या काही ज्या सेवा असतात किंवा तोडगे असतात, ते अनुभव आल्यावरच आपल्याला कळतं की खरंच की काय होतंय. आणि जेव्हा मी तो खराब झालेला कोळा टाकून दिला तेव्हा घरात खरंच खूप प्रसन्न वाटायला लागलं. अक्षरशः म्हणजे असं हलकं वाटायला लागलं, इतका तो फरक पडतो. आणि तुम्ही पण याचा अनुभव घेऊन बघा. आणि नेहमी म्हणजे दर अमावस्येला बदला किंवा खराब झाल्यावर बदला, पण नक्की करा. काय 40 ते 50 रुपयाची वस्तू आहे, पण त्याच्यामुळे आपल्या घरातली एनर्जी खूप छान राहते, पॉझिटिव्ह राहते. आपल्या घरात सगळं आनंदी आनंद राहतं. तर कुणाची नजर होत नाही किंवा बाहेरची बाधा होत नाही. तर त्यामुळे तुम्ही हा कोळा नक्कीच टांगा. तर तो कोळा टांगताना तुम्ही लाल कपड्यात बांधून टांगा, किंवा म्हणजे कपड्यात जर बांधायचा असेल तर तो लालच कलर घ्या, दुसरा कलर घेऊ नका. निळा पिवळा कुठलाच नाही, फक्त लाल कलर मध्ये बांधायचा आहे. नाहीतर मग अशी जाळी येते, अशी एक डिश सारखी असते आणि त्याला नेट असतं, तर त्याच्यात ठेवून पण तुम्ही टांगण्यासाठी स्पेशल तुम्ही जर विचारलं कोळा जिथं मिळतो तिथं, तर त्यांच्याकडे ते मिळून जाईल. तर ती जाळीवर ठेवून जरी टांगला तरी खूप चांगलं, कारण तो जेवढा म्हणजे ओपन असला तरी चालतो. आणि जर आपल्याला टांगायचंय तर तर जाळी तयार केलेली नाही आपण, दुसरं साधन नाही, त्यामुळे आपण कपड्यात बांधलं की म्हणजे कपड्याच्या कपड्या असा टांगता येतो. हा एक त्याच्यातला पर्याय आहे. तर तो कसा बांधायचा मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर असा धरायचा एक कोळा बघा, ही शेंडीवरती येईल असं, आणि अशा पद्धतीने ओम आणि स्वस्तिक आता वाढलेलं आहे. तर पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा म्हणजे काय, हळद टाकायची, नंतर कुंकू, नंतर अष्टगंध, मग पुढे अक्षदा आणि दीप ओवाळायचा आहे. दीप ओवाळून झालं की तुम्ही दीप पण ओवाळा, म्हणजे तुपाची नसेल तर मग नुसतं एवढं ओवाळलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला हा कोळा असा बांधायचा आहे आणि मग दरवाजाला टांगून द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने बांधायचं आहे आणि मग तो असं खिळ्याला टांगून द्यायचा. अशी कोळ्याची माहिती, तो किंवा कोळा कसा बांधायचा, कधी बांधायचा ते मी तुमच्यासोबत शेअर केलं, किंवा त्याची पूजा कशी करायची ते सगळं दाखवलं. तुम्ही एकदा करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 100% अनुभव येणारच. फक्त तुम्ही आधी करून बघा. अनुभव येण्यासाठी तरी एकदा करून बघा आणि मग तुमचा विश्वास बसेल. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? अशीच माहिती, वेगवेगळे तोडगे, पूजा, सेवा मी आपल्या चॅनलवर शेअर करत असते. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.